सरपंच संतोष देशमुख यांची हत्या हा एक सामान्य खून नव्हता. ती एक अमानवीय कृत्य होतं. इतकं अमानवीय की ते क्रूरतेला पण लाजवेल. त्यावेळी, त्या काळात आणि त्या रात्रीला प्रत्येक गोष्ट साक्षी आहे की कशा प्रकारे एका निष्पाप सरपंचावर 156 वार करण्यात आले. तपास यंत्रणेने काही पुरावे आणि काही माहिती कोर्टासमोर ठेवली, ज्यामध्ये संतोष देशमुख यांच्यावर वार केल्या जाणाऱ्या प्रत्येक हत्याराबद्दल माहिती दिली आहे. ते हत्यार म्हणजे 41 इंचाचा गॅस पाईप, काळ्या करदोड्याने तयार केलेली मूठ, 5 क्लच वायर बसवलेली लोखंडी पाईप आणि एक तलवारीसारखं धारदार शस्त्र हे हत्येचे हत्यार होते. पोलिसांना घटनास्थळावरून 4 लोखंडी रॉड, एक कोयता, धारदार फायटर जप्त केले आणि या सर्व गोष्टींनी मिळून त्या निष्पाप सरपंचाचा जीव घेतला. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजात आग पेटली आहे. न्यायपालिकेसमोर एक मोठं चॅलेंज आहे, ते म्हणजे दोषींना शिक्षा देणं आणि संतोष देशमुख यांना न्याय देणं. महाराष्ट्राचं राजकारण आता याच आगेवरती आपल्या भाकरी शेकतंय. पण तुम्ही तुमची जी मते आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, कारण एक जागरूक नागरिकाचा हा कर्तव्य आहे की तो अन्यायाविरुद्ध आवाज उचलेल. आणि या संपूर्ण माहितीचा आढावा आम्ही तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येतो. म्हणून पाहत राहा सत्य पे सत्ता.